शेतकऱ्यांसाठी आत्ताची अत्यंत मोठी बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या राहिलेल्या दुसऱ्या टप्प्याची म्हणजे की 75% अग्रिम पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसल्याच प्रकारे रक्कम जमा झाली नव्हती। परंतु बऱ्याच दिवसापासून अशा अपडेट, अशा बातम्या, अशा चुकीच्या अफवा पसरल्या होत्या की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे आणि एवढा पीक विमा शेतकऱ्याला मिळणार आहे, परंतु शेतकऱ्याला कसल्याही प्रकारे लाभ मिळाला नाही। परंतु आज बघा, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची बातमी आज दिली आहे। आज सर्व शेतकऱ्यांसाठी ही अतिशय मोठी बातमी ठरणार आहे, कारण बघा, सरकारने आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा सोडण्याचा निर्णय आज अखेर घेतलाच आहे। बघा, स्वतः मुख्यमंत्री साहेबांचा निर्णय या ठिकाणी जारी झाला आहे। बघा, आता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा म्हणजे की शेतकरी बांधवांनो, निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचे आहे तेव्हा तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार, चला तर अगदी एका मिनिटामध्ये माहिती पाहून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता आजपासून पीक विम्याचे वाटप या ठिकाणी सुरू झालं आहे। बघा, फक्त या 13 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रति 15,000 रुपये मिळणार आहे। बघा, कसल्याही प्रकारे आता अफवांवर विश्वास ठेवू नका। बऱ्याच दिवसापासून ज्या काय अफवा सुटल्या होत्या, बघा, पीक विमा आता येणार, 2 तासांनी येणार, परंतु शेतकऱ्याला प्रत्यक्ष रक्कम मिळाली नाही हे शेतकऱ्यांना सुद्धा माहीत आहे। आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी बातमी देण्यात आली आहे। बघा, मंत्रिमंडळाने सुद्धा निकष स्थिती जारी करून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतः पाहू शकता। बघा, तुमचा पीक विमा बँकेमध्ये जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी तुम्हाला आता सर्वात प्रथम यादी पाहणे गरजेचे आहे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांसाठी पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याची यादी पण आज सरकारने अधिकृतपणे अशी जारी केलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, ही एक मोठी खुशखबर आज सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे, कारण आता सरसकट पीक विमा मिळणार आहे। पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपलेली आहे। या 13 जिल्ह्यांमध्ये 15,000 रुपयांचा बघा या ठिकाणी पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सकाळपासून हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झाली आहे। बघा, गेल्या 2 ते 3 दिवसापासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप या ठिकाणी सुरू होणार होते, परंतु बघा शेतकरी बांधवांनो, काही अडचणी आल्या होत्या, परंतु बघा आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। आता गेल्या 3 दिवसापासून 25% अग्रिमचे या ठिकाणी वाटप सुरू होते, परंतु आता सरकारच्या लक्षामध्ये आलेले आहे की 25% अग्रिम काही शेतकऱ्याला मिळत आहे तर काही शेतकऱ्याला मिळत नाही। त्यामुळे आता सरकारने बघा 75 आणि सोबतच 25% म्हणजे की 100% निधी तुम्हाला देण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। त्यामुळे आज शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। काही ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी पीक विमा जमा झाला आहे, तर काही ठिकाणी लवकरच पीक विमा जमा होणार आहे। 2,000 रुपयांपासून 15,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळणार आहे। वेगवेगळ्या माध्यमातून हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळत आहे। काही शेतकऱ्याला 3,000 रुपये मिळणार आहेत, तर काही शेतकऱ्याला 5,000 रुपये, तर काहींना 10,000 रुपये, काहींना 15,000 रुपये, बघा असं या ठिकाणी विभाजन केलं आहे। शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरत आहे, कारण पीक विमा वाटपाला आतापर्यंत मुहूर्तच लागला नव्हता, परंतु आज मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज मुहूर्त लागलेला आहे। म्हणजे की आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं बघा, सरसकट सर्वांना पीक विम्याचे वाटप तर केले जाणार आहे, परंतु आजसाठी फक्त या 13 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। बघा, पैसे मंजूर करण्यात आलेले आहे। तुमचे नाव यादीमध्ये आहे का हे तुम्ही आता लगेच तपासून घ्या। प्रति हेक्टरी 15,000 रुपये बघा या 13 जिल्ह्यासाठी सरकारने निधी मंजूर करून दिला आहे। कृषी मंत्री बघा, शेतकरी बांधवांनो, जे काय कृषी मंत्री आहे दत्ताभाऊ भरणे, बघा आता ही माहिती पण त्यांना मिळालेली आहे। म्हणजे बघा, आज तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपयांचा निधी तुम्हाला मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की राज्य सरकारने 13 जिल्ह्यांसाठी 3,700 कोटी रुपये मंजूर केले आहे। हे पैसे बघा आता 3 टप्प्यांमध्ये या ठिकाणी वाटले जाणार आहे। म्हणजे बघा आज फक्त 13 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळणार आहे
आणि उद्या पुन्हा 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळू शकतो. म्हणजे बघा उद्याचं काय आपल्याला सांगता येत नाही, परंतु आज फक्त या 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा बऱ्याच प्रकारे घोटाळे झाले होते. या घोटाळ्यामध्ये सर्वात अगोदर जो काय पहिला जिल्हा आहे ज्याचे नाव सर्वात अगोदर आहे बघा अर्धाच्या छाननीमध्ये असे स्पष्टपणे जाहीर करण्यात आलं, असं जाहीर झालेलं आहे. बघा अशा चुका समोर आलेल्या आहेत. पीक विमा घोटाळ्यामध्ये 1 नंबरचा जिल्हा म्हणजे की बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे अशी बातमी देण्यात आली आहे. बघा जर तुम्ही बीड जिल्ह्यामधील शेतकरी असाल किंवा दुसऱ्या देखील जिल्ह्यामधील शेतकरी असाल, परंतु बीड जिल्ह्याचा नंबर सर्वात प्रथम क्रमांकाला आलेला आहे. तर बघा बीड जिल्ह्यामधील काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी दुसऱ्याची जमीन दाखवून दुसऱ्याचा सातबार दाखवून काही अशा चुकीच्या कामं केले आहे ज्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार नाही. बघा जर तुम्ही कोणतीही चुकी केली नसेल, चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला तर पीक विमा आज मिळणारच आहे, परंतु फक्त या 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार. आणि सोबतच जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेत असाल तर सरकारी कारवाई पण तुमच्यावर होऊ शकते असे सरकारने महत्त्वाची बातमी सांगितली आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो 15,000 रुपयांचा पीक विमा जर का तुम्हाला पाहिजे असेल तर कोणत्या 13 जिल्ह्यांसाठी हा GR आलेला आहे हे आता पाहणं गरजेचे आहे. प्रति हेक्टरी 15,000 रुपये आजपासून तुम्हाला जमा होणार आहे. बघा 16 जिल्ह्यांना पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो आता 16 जिल्ह्यांना पीक विमा का मिळणार नाही? आता बघा अर्ज प्रक्रिया संपूर्ण झालेली नाही. 16 जिल्हे अजून शेष राहिलेले आहे, परंतु जे काय राहिलेले जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे वाटप होणार आहे. तर आज त्याच जिल्ह्यामधील 13 जिल्ह्यांची यादी सरकारने दिलेली आहे. 2 दिवसामध्ये जे काय राहिलेले जिल्हे आहे त्यांची पण या ठिकाणी यादी येणार आहे. तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा या घोटाळ्यामध्ये जे काय बीड जिल्हा आहे याचे नाव सर्वात अगोदर आले तर कारवाई पण होणार आहे. रस्त्यालगतची जमीन दाखवून अशी कोणतीतरी जमीन दाखवून चुकीच्या पद्धतीने पीक विमा फॉर्म भरलेला असलाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. तर आता बघा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बघा आता काहींना 5,000 पीक विमा तर काहीला 10,000 तर काहीला 15,000 असं विभाजन का? सोयाबीन बघा जे काय सोयाबीन कापूस आणि तूर असे जे काय पीक आहे यांना 15,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार. बघा मूग उडीद असे जे काय पीक आहेत यांना ठिकाणी 10,000 पर्यंत रक्कम मिळणार. आणि बघा बाजरी ज्वारी कांदा अशा पिकांना या ठिकाणी 5,000 रुपयांची मदत मिळणार अशी माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो बघा पीक विम्याची चौकशी करून हे पैसे आता जमा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना आज 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी मिळणार आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो सर्वात प्रथम आपण त्या 13 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. तर बघा नंदुरबार आहे, नांदेड आहे, यवतमाळ आहे, सिंधुदुर्ग आहे, ठाणे. बघा आता हे जे काय महत्त्वाचे जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये आज निधी मिळणार. तसेच ठाणे, पालघर, धुळे, पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा हेच ते 13 जिल्हे आहे ज्या 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो तुम्ही कसलीच काळजी आणि चिंता करू नका. जर तुमचा पीक विमा रखडलेला असेल, तुम्हाला पीक विमा जर मिळत नसेल तर सर्वात महत्त्वाचे काम करून घ्या. म्हणजे बघा आता ते महत्त्वाचं काम कोणतं आहे हे तुम्हाला माहीत पण असेल, कारण प्रत्येकजण हे काम सांगते पण आपण जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला काम सांगणार. बघा पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट बँकचे खाते उघडा. हे खाते उघडून त्याला KYC करून घ्या. बघा रखडलेला पण पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. काही वेळेस असं पण झालेलं आहे. बघा ज्या ठिकाणी तुमचं जे काय जुनं खातं आहे या जुन्या खात्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आलेल्या असतात त्यामुळे तुमचा पीक विमा रखडला जातो. तुम्ही पोस्ट बँकचे खाते उघडा. पोस्ट बँकचे खाते उघडून KYC करून घ्या. म्हणजे काय होणार हे आता लक्षामध्ये घ्या. जर तुमच्या मेन बँकेमध्ये काही प्रॉब्लेम आला तर बघा पोस्ट बँकच्या खात्यामध्ये तुमचा निधी जमा होईल असं या ठिकाणी घडणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो तुम्ही पोस्ट बँकचे खाते उघडलेच पाहिजे म्हणजे की तुम्हाला कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो तुम्ही कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.